आमची बस निघाली कोकणाकडे। आम्ही सर्व फॅमिली मेंबर्सने मिळून पिकनिक प्लॅन केली होती। सर्व मुली, जावई आणि घरातले सगळे। 3 दिवसाचा प्लॅन होता। सो आम्ही कोकणात जायचं ठरवलं होतं, कारण सगळे फिश लवर आहेत आणि कोकणामध्ये किती वेळा गेल्या तरी कंटाळा येत नाही। खूप मस्त वाटतं, कोकण खरंच खूप छान आहे। सो आम्ही दिवसभर ट्रॅव्हल करून मग संध्याकाळी भाऊजींच्या मित्राच्या घरी थांबलो, हॉटेलवर न थांबता, कारण तो खूप चांगला मित्र आणि त्यांनी खूप फोर्स केला होता फॅमिलीला घेऊन या, आणि कंटिन्युअस फोन वगैरे चालू होते। सो आम्ही तिथे त्यांच्या घरी पोचलो आणि खरंच इतकी छान माणसं, इतकी छान सोय केली ना, आणि एवढं छान घर त्यांचं ना। तिथे आम्ही इतके फोटोज वगैरे काढले, खूप मस्त वाटलं। मला तर तिथून निघावंसंच वाटत नव्हतं, असं वाटत होतं बास, छान, कोकण म्हणजे हेच। इतकं छान गाव आहे त्यांचं। आणि नंतर मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन सगळं खाऊन पिऊन निघालो। आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं गणपतीपुळे। सो आम्ही सगळे गणपतीपुळेला पोहोचलो। तिथे गेल्यानंतर पण काय तेच फोटो सेशन, व्हिडिओज आणि सगळ्या बहिणी, जावाई, काका, काकू यांच्याबरोबर फोटोज काढले। पण तिथे गेल्यानंतर आम्हाला एक चित्तथरारक अनुभव आला, आणि मी तो व्हिडिओमध्ये शेअर नाही करू शकत। पण प्लीज तुम्ही तिथे गेलात ना कधी, तर बीचवर जाताना स्वतःची खूप काळजी घ्या आणि लोकल गाईडला विचारूनच कोणत्या पण राईड्स करा। अख्खा दिवस आमचा तिकडेच गेला, आणि मग संध्याकाळी परत आम्ही त्यांच्या घरी गेलो, आणि नेक्स्ट डे आम्ही पुन्हा मग निघालो फिरायला। तिथला एक फोर्ट आहे रत्नदुर्ग म्हणून, त्या फोर्टवर गेलो। रत्नदुर्ग किल्ल्यावर खूप छान किल्ला आहे, मस्त बघण्यासारखं आहे। सो सगळेजण चढून वरती आले, वरती जाऊन फोटोज वगैरे काढले, आणि इतका सुंदर एकदम स्वच्छ असा किल्ला आहे, मस्त एकदम, कुठेच घाण नाही, काय नाही, आणि मस्त वाटतं वरती गेल्यानंतर, एकदम फ्रेश। आणि नंतर मग पुन्हा तेच अख्खा दिवस फिरून संध्याकाळी आम्ही त्यांच्या घरी गेलो, आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो देवबागला, कारण की मेन आमचा उद्देश देवबागलाच जायचा होता। सो आम्ही देवबागला गेलो, आणि खरंच देवबाग इतकं भारी आहे ना, खूप मस्त आहे देवबाग। असं पूर्ण ना समुद्रामध्ये आतमध्ये इतकं छान, म्हणजे असं वाटतं आयलँडसारखंच फील येतो, खूप छान वाटतं। मस्त सगळे फॅमिली बोटीने आतमध्ये गेलो। तिथे आत गेल्यानंतर मग नाश्ता वगैरे सगळ्या काय काय गोष्टी असतात। तुम्ही खरंच प्रत्येकाने कधीतरी जाऊन या देवबागला। आणि मग तिथे गेल्यानंतर आमचं ठरलं की आपण पॅराग्लायडिंग करूया। मला तर खूप भीती वाटत होती, मी नव्हतेच, माझी इच्छाच नव्हती करायची। माझ्या सगळ्या बहिणी, भाऊजी यांनी फोर्स केलं, काही नाही, इतके लांब आलो तर एन्जॉय करा, काही नाही होत, काही नाही होत। सो मी मग त्यांच्या आग्रहाला मान देऊन म्हटलं हो ठीक आहे करूयात। पण माझी मम्मी मला अलाउच करत नव्हती। ती म्हटलं ठीक आहे एक चान्स। मग मुलांना ठेवलं मम्मीजवळ, तिकडेच थांबले, आणि आम्ही मग ह्या बोटीने पॅराग्लायडिंगसाठी करण्यासाठी आतमध्ये जावं लागतं, खूप पुढे जावं लागतं, तिथून मग पॅराग्लायडिंग स्टार्ट होते। सो मग त्या बोटीने आम्ही आतमध्ये गेलो। जातानाही आमचे व्हिडिओज, फोटोशूटिंग सगळं चालू होतं, आणि हे सगळं बघून मला भीती वाटत होती, बापरे इतका अथांग समुद्र, आणि तिथे मध्ये जाऊन पॅराग्लायडिंग करायची, आणि मग काही झालं तर असं, म्हणजे थोडे मनात वेगवेगळे प्रश्न येतात। पण ते सगळे स्किप केले मी, आलो होतो आपण एन्जॉय करूया। सो आम्ही मजा केली खूप, आणि मग पॅराग्लायडिंग पण आम्ही केली प्रत्येक कपलने, आणि खरंच खूप छान अनुभव होता हा पॅराग्लायडिंगचा। म्हणतात ना कोकणात की येवो कोकण आपलाच असो, ते तेवढंच खरं आहे। आणि कोकणातली माणसं देखील तेवढीच गोड आहेत, शहाळ्यासारखी गोड। इतके ज्यांच्या घरी आम्ही थांबलो होतो ना, त्याने इतकं मस्त, म्हणजे त्यांना असं अजिबात वाटलं नाही की हे कोण आहे, इतकी माणसं आहेत। ॲक्च्युली सेकंड डे आम्ही जात नव्हतो, पण त्यांनी फोर्स केलं की नाही तुम्ही इकडेच या, तुम्ही इकडेच या। सो म्हणून सेकंड डे पण तिकडेच गेलो। अदरवाईज आमचा सेकंड डे दुसरीकडे प्लॅन होता। पण खरंच खूप मस्त आहे, आणि कोकणात किती वेळा गेलो तरी अजिबात कंटाळा येत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे। आता ही जवळजवळ आमची 3री ते 4थी फेरी असेल कोकणातली, पण तरी देखील कोकणात जायला मजा येतेच। सगळ्यांची मज्जा सुरू होती, मस्त गप्पा गोष्टी। मग जाताना परत आम्हाला एक समुद्र दिसला, खूप छान होता एकदम, आणि रोडला लागूनच होता। सो परत तिथे आम्ही उतरलो, मुलं समुद्रात खेळली, मस्त एन्जॉय केला, मस्त वाटलं मुलांना पण। आणि कसं खाली रिस्की नव्हतं समुद्र, असं छान होतं, हायवेलाच असल्यामुळे मग सगळेजण उतरले। मी
सगळ्यांना शूट करत होते यांना, कारण की मला भीती वाटते पाण्याची. सो मुलांवर लक्ष ठेवणं सगळ्या चालू होते. कारण खूप मजा आली. आणि जेव्हा आपण फॅमिलीसोबत सगळे एकत्र जातो ना तेव्हा त्या मजा येते. फ्रेंड्सबरोबर येतेच येते आणि फॅमिलीसोबतसुद्धा येते. माझे मिस्टर आणि मुलं मस्त एन्जॉय करत होते. अशा प्रकारे आमची कोकणातली पिकनिक छान पार पडली. 3 दिवसाचा प्लॅन होता आणि मग 3 दिवस आम्ही छान मज्जा करून रात्री घरी परतलो. आणि निघेपर्यंत आमचे फोटोज काही थांबत नव्हते. कंटिन्युअस फोटो 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 आणि फोटो. सो मजा वाटली खूप. आणि ਸਾਨੂੰ ਇਸ਼ਕ 'ਚ ਆਪਣੇ ਤੁਲਾਇਆ ਉਹ ਨੈਣਾ ਨਾਲ ਸੂਲੀ ਉੱਤੇ ਝਾੜੇ ਗੋਲੀਏ ਲੰਘਦੀ ਨੇ ਅੱਖ